कबूतरखाना प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू. सार्वजनिक आरोग्य महत्वाचं आहे, त्यामुळे पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही असे निर्देश देत कोर्टाकडून कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम. राज ठाकरेंनी मध्यस्थी करून कबूतरखान्याचा वाद मिटवावा. जैन मुनी निलेश चंद्र यांचं साकडं. अतिशास्त्र घेण्याचा इशारा मराठी माणसाला नसल्याचे स्पष्ट केले. कबूतरखाना प्रकरणी आंदोलकांची धरपकड केल्यानं मराठी एकीकरण समिती आक्रमक. जैन आंदोलकांवर गुन्हा नाही, मग आमच्यावर का? एकीकरण समितीचा सवाल. मुंबईत आलिशान निवासस्थान असूनही धनंजय मुंडेंना सरकारी निवासस्थानाचा मोह सुटेना. मुंबईत घर नसल्याचा बनाव. 5 महिन्यानंतरही सरकारी निवासस्थानी कब्जा कायम. गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यात छगन भुजबळांचा नकार. नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा. लोढा करणार गोंदियात ध्वजवंदन. वांद्र्यातील SRS कार्यालयाबाहेर वंचित आघाडीचे आंदोलन. रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात जाब विचारत वंचित आघाडी आक्रमक. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप. मुंबईत होणारा मोर्चा विरोधात फडणवीसांनी कट रचल्याचा डाव. मुलाखतीमध्ये जरांगेंचं वक्तव्य. बेस्ट पतपेढी निवडणुकीनिमित्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र. उद्या मुंबईत मेळावा. उत्कर्ष पॅनेल म्हणून ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र. पुण्यातील सोन्याचा भाव असलेली जमीन अविनाश भोसलेंच्या घशात घालण्याचा घाट. विभागाच्या 250 एकर जमिनीबाबत गौप्यस्फोट. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी अखेर भाजपात प्रवेश केलाय. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला.